अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, मी पौर्णिमा मनापासून खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. स्वामींच्या चरणी त्रिवार वंदन करून मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मैत्रिणींनो, नवीन वर्षातली पहिलीच अमावस्या आलेली आहे, मौनी अमावस्या. तर या अमावस्या तिथीचा प्रारंभ आहे मंगळवारी 28 जानेवारीला संध्याकाळी 7:37 प्रारंभ होणार आहे, तर बुधवारी 29 जानेवारीला 6:06 समाप्ती होणार आहे. तर मैत्रिणी, या अमावस्या तिथीमध्ये आपल्याला काही सेवा, काही उपाय करायचे आहेत घराच्या सुखसमृद्धीसाठी आणि घरातल्या नकारात्मक शक्तींचा प्रभाव कमी करण्यासाठी. मैत्रिणी, या वर्षातली ही पहिलीच अमावस्या असल्यामुळे ह्या तिथीची खूप विशेष तिथी अशी ही मानली गेलेली आहे. त्यामुळे मैत्रिणी, याच दिवशी आपल्याला खूप अशा सेवा करायच्या आहेत, काही उपाय करायचे आहेत. ते नक्कीच आवर्जून तुम्ही करा, कारण आपलं येणारे जे आपलं सध्या नवीन वर्ष आहे ते आपलं सुखसमृद्धीचं जावं म्हणून. तर मैत्रिणींनो, मौनी अमावस्या ह्या नावातच मौन हा शब्द आलेला आहे. त्यामुळे या दिवशी जेवढं होईल तेवढं आपल्याला कमी बोलायचं आहे. शक्यतो मौन धारण करा. नाही शक्य झालं तर काही विशेष गोष्टी जर बोलाव्याच लागल्या तर बोला, पण आवर्जून तुम्ही मैत्रिणींनो चांगलंच बोलण्याचा प्रयत्न करा. कुणाबद्दलही वाईट बोलायचं नाही, कुणाचीही निंदा नालस्ती करायची नाही. तर मैत्रिणींनो, हे झालं मौन या शब्दाचं महत्त्व. तर त्याचबरोबर मैत्रिणींनो, आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत तर मैत्रिणींनो, अमावस्येच्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी, त्याचबरोबर इतर कोणत्याही दिवशी आपल्याला पितृदोषाचे निवारण होण्यासाठी पितृसेवा करणं खूप गरजेचं आहे. तर मैत्रिणींनो, पितृदोषाचं निवारण होण्यासाठी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत. त्यामध्ये पितृस्तुती आहे. नित्यसेवेमध्ये आपल्याला पितृस्तुती दिलेली आहे, त्याचं पठण करायचं आहे. त्याचबरोबर मैत्रिणींनो, आपल्याला सायंकाळीच्या वेळी एक दिवा लावायचा, म्हणजे दिवा प्रज्वलित करायचा नाही, फक्त एका दिव्यामध्ये तेल ओतायचं आहे. पंथीमध्ये मोहरीचं ओता, ह्याचं तिळाचं ओता, नाही शक्य झालं तर साधं ओतलं तरी चालेल. आणि त्या तेलामध्ये आपल्याला आपला चेहरा पाहायचा आहे. आणि आपला चेहरा पाहिल्याच्या नंतर तेच तेल आपल्याला मंदिरात जाऊन मारुतीच्या किंवा हनुमानाच्या मंदिरामध्ये जो दिवा प्रज्वलित आहे त्या दिव्यामध्ये ओतायचा आहे. ही एक सेवा झाली. त्याचबरोबर मित्रांनो, अमावस्या ही लक्ष्मीला समर्पित असते, महालक्ष्मीला समर्पित असते. म्हणूनही अमावस्येच्या दिवशी आपल्याला महालक्ष्मीची, कुलदेवीची सेवा करायची असते. त्यामध्ये काय करायचं आहे, सकाळची पूजा करायची आहे. त्याचबरोबर मैत्रिणींनो, त्यामध्ये आपल्याला कलशाचं पाणी बदलायचं आहे. त्याचबरोबर मैत्रिणींनो, आपल्याला शक्य झाल्यास दुर्गा सप्तशतीचंही पठण करायचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, सकाळी उंबराचं लेपन करायचं आहे, उंबरट्याचं. कारण नकारात्मक शक्तींचा प्रभाव अमावस्येच्या दिवशी आवर्जूनच आकर्षिला जातो घराकडे. त्यामुळे मित्रांनो, नकारात्मक शक्तींचा प्रभाव येऊ नये म्हणून आपल्याला अमावस्येच्या दिवशी तर नक्कीच उंबरट्याचे लेपन हळदीने करणं खूप गरजेचं असतं. हळदीने उंबरट्याचं लेपन करायचं आहे. दोन्ही बाजूने आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढायचे आहेत, अक्षता टाकायच्या आहेत आणि उंबरट्याची पूजा करायची आहे. मैत्रिणींनो, ह्या अमावस्याला स्नान आणि दान ह्या दोन गोष्टींचं खूप विशेष महत्त्व सांगितलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो, सकाळी ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला स्नान करायचं आहे आणि दान करायचं काय तर मैत्रिणींनो, या दिवशी आपल्याला काही गोष्टींचं दान करायचं नाही. तर मैत्रिणींनो, ह्या गोष्टी विशेष करून आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. मैत्रिणींनो, अमावस्या ह्या दिवशी जेवढ्या सेवा करू तेवढ्या खूप प्रभावशाली असतात. या दिवशी मैत्रिणी, पितृदोष हे जवळजवळ 99% घरांना पितृदोष आहे. तर यासाठी पितृदोषासाठी ज्या सेवा आहेत त्या तुम्ही नक्कीच करत जा. मैत्रिणी, या दिवशी आपल्याला दुर्गा सप्तशतीचं पठण, त्याचबरोबर पितृदोषाचं निवारण होण्यासाठी त्या सेवा आहेत त्या. आणि मैत्रिणींनो, आपल्याला स्वामींचं चरित्र सारामृताचं 21 अध्यायांचंही पठण करायचं आहे. त्याचबरोबर मैत्रिणी, नवनाथ चरित्र सारामृत जे आहे 40वा अध्याय, नवनाथाच्या पोथीतला 40वा अध्याय, तेही तुम्ही पठण करायचा प्रयत्न करा. त्याचबरोबर गुरुचरित्राचा 18वा अध्याय, 21वा अध्याय, तुम्हाला म्हणजे जेवढी सेवा शक्य होईल तेवढी मैत्रिणी आवर्जून करायची आहे. त्यामुळे मैत्रिणींनो, खरंच खूप फलदायी ठरतात ह्या सेवा काही विशेष तिथींना केल्यामुळे. आणि मैत्रिणी, ही नवीन वर्षातली पहिलीच अमावस्या आलेली आहे, त्यामुळे आवर्जून आपल्याला ह्या सेवा, हे उपाय, सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, आपल्याला आणखी एक उपाय करायचा आहे. सायंकाळच्या वेळी आपल्याला काय करायचं आहे, दरवाजामध्ये उंबरट्याच्या बाहेरच्या साईडनी मैत्रिणी आपल्याला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे. त्यावरती आपल्याला 7 लवंगा ठेवायच्या आहेत आणि हा कापूर आणि ह्या लवंगा आपल्याला प्रज्वलित करायच्या आहेत. त्यामुळेही मैत्रिणींनो, नकारात्मक शक्तींचा प्रभाव कमी व्हायला लागतो. त्याचबरोबर मैत्रिणींनो, शक्य झाल्यास तुम्हाला आपल्याला एखादं नारळही हे करायचं आहे. जर आपण एखाद्या मंदिरात गेलो तर होमामध्ये आपल्याला नारळ, तुम्ही त्या होम जर चालू असेल तर त्या होमामध्ये एक नारळ आपल्याला टाकायचं आहे. अशा पद्धतीने मैत्रिणींनो, सेवा आहेत त्या तुम्ही नक्कीच आवर्जून करत जा. या व्हिडिओमध्ये एवढंच. म्हणजे माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करत जा, कारण मला मनापासून वाटतं की ज्या मी सेवा सांगते
त्या सगळ्यांनी कराव्यात आणि सगळ्यांचं आयुष्य सुखकर समाधानी व्हावं, सुख समृद्धीने भरभराटीने त्यांचं घर नांदो. हाच माझा या व्हिडिओ बनवण्याचा मागचा उद्देश आहे. त्यामुळे मैत्रिणींनो, तुम्ही नक्कीच माझे व्हिडिओ पाहत जा, काही सेवा शक्य होतील तेवढ्या करत जा. या व्हिडिओमध्ये एवढंच. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.